त्यांच्या कार्यालयाकडनं जे काही आपल्याला मेलद्वारे समजले आहेत त्यानुसार थोडे गंभीरतेने घ्यायच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे त्यांचं आगमन झाल्यानंतर आपण जे राष्ट्रगीत घेणार आहोत त्यावेळेस कोणाचाही मोबाईल वाजता कामा नये. निवेदिकेने आपल्याला सांगितलंच आहे त्यानुसार सर्वांनी कृपया आपले मोबाईल सायलेंटवर ठेवावेत. त्यानंतर व्याख्यान संपल्यानंतर देखील त्यांच्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी असं कळवलं आहे की जोपर्यंत आदरणीय राज्यपाल या संकुलाच्या बाहेर पडत नाहीत तोपर्यंत कृपया कोणीही बाहेर पडू नये. आणि व्याख्यान संपल्यानंतर देखील जसं सुरुवातीला राष्ट्रगीत होणार आहे तसंच व्याख्यान संपल्यानंतर देखील राष्ट्रगीत होणार आहे. मागच्या 2 दिवसाच्या अनुभवामध्ये असं आम्हाला आढळून आलं आहे की काही लोक त्या राष्ट्रगीताचाही अपमान करतात, निघून जायला सुरुवात करतात. तर आज कृपया ही गोष्ट सर्वांनी गंभीरतेने पाळावी. आपण मगाशी क्लिप बघितल्याप्रमाणे आदरणीय पंडित दीनदयाळजी हे जे व्यक्तिमत्व होतं हे दुर्दैवाने समाजातल्या अगदी तळागाळापासून तर उच्चभ्रू स्तरापर्यंत थोडं दुर्लक्षित राहिलं किंवा अभ्यासलं गेलं नाही असं म्हणावं लागेल. आणि आजच्या त्यांना द्रष्टा का म्हणायचं तर आज जे काही आपण परिस्थिती अनुभवतो आहे राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या सगळ्या प्रकारचा द्रष्टेपण त्यांच्या अंगात 1950-55मध्ये जे होतं ते विचार आज आपण अवलंबणं खरोखर गरजेचं झालं आहे. ते म्हणतात ना की राजकारणामध्ये आज तरी नीतिमूल्य जपणारा, प्रामाणिक आणि तळमळ असलेला कार्यकर्ता आणि पुढारी मिळणं म्हणजे गुलबकावलीच्या फुलासारखं आहे. मित्रांनो, त्यांचं आगमन झालं आहे, आपण त्यानुसार करू. सुस्वागतम सुस्वागतम. आजचे प्रमुख व्याख्याते केरळचे राज्यपाल माननीय महामहिम आरिफ मोहम्मद खान व प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री सौरभजी बोरा यांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. टीमला विनंती आहे त्यांनी तयार राहायचं आहे. सभागृहात सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. प्रथमतः सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.
सर्वांनी स्थानापन्न व्हावे ही विनंती. पंडित दीनदयाळ पतसंस्था ही पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रेरक तत्वांचे आचरण करणारी पतसंस्था आहे. पतसंस्थेद्वारे ग्राहकांसाठी असणाऱ्या सुविधा व समाजाभिमुख राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी जाणून घेऊया या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत सहकारातून समृद्धी, समृद्धीतून विकास, विकासातून स्थैर्य आणि स्थैर्यातून समाजोन्नती हे ध्येय उराशी बाळगत गेल्या 31 वर्षापासून नगरकरांच्या अविरत अर्थसेवेत असलेली पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था. तत्कालीन जनसंघ म्हणजे आताच्या भारतीय जनता पार्टीचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय दर्शन विचारातून स्फूर्ती घेतलेल्या स्वर्गीय उमाकांतजी चांदेकर, स्वर्गीय डॉक्टर अभय चंगेडे, पतसंस्था स्थैर्य निधी लिमिटेड, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, विद्यमान चेअरमन वसंत लोढा, विकास पाथरकर, सुधीर पगारिया, सोमनाथ देवळालीकर अशा समविचारी युवकांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शी व्यवहार, विश्वासार्हतेच्या जोरावर मल्टीस्टेट, निधी आणि खासगी पतपेढ्यांच्या आव्हानासमोर ही संस्था खंबीरपणे उभी आहे. ती संस्थेचे सभासद, ठेवीदार, प्रामाणिक कर्जदार, गुंतवणूकदार यांच्या जोरावर. त्यामुळं आज संस्थेकडं 6,000च्या घरात विश्वासू सभासद संख्या आहे. संस्थेची एकूण आर्थिक उलाढाल तब्बल 70 कोटींच्या घरात आहे. या वर्षीचा व्यवसाय 5.25 कोटी रुपये आहे. हजारो उद्योजकांना संस्थेनं कर्ज वाटपलंय. 100हून अधिक महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ दिलंय. संस्थेचा NPI 0 असून ऑडिट वर्ग सतत अ श्रेणीत राहिलाय. सुरुवातीच्या काळात संस्था 10 बाय 10च्या एका भाड्याच्या जागेमध्ये आपल्या पटवर्धन चौकात होती. त्यानंतर संस्थेच्या हळूहळू ठेवीची वाढ होत गेली. 1 कोटीपर्यंत ठेवी झाल्यानंतर देखील आपला एक समारंभ केला, कारण त्यावेळेच्या 1 कोटी रुपयाला फार महत्त्व होतं. त्याचप्रमाणे संस्था सातत्याने दरवर्षी नफ्यात आहे. मोबाईल ॲप बँकिंग, QR कोड मेकिंग, ऑनलाईन RTGS, NFT आदी सुविधा, तसंच तत्काळ सोने तारण कर्ज, वाहन कर्ज अशा सुविधा संस्थेनं उपलब्ध करून दिल्या आणि आपली आधुनिक, प्रगत, संगणकीकृत कार्यशैली सतत सिद्ध ठेवली. ज्या कर्जदारानं 10,000 रुपये घेऊन आपला व्यवहार सुरू केला, आज त्याची समाजात पत, ऐपत आणि व्यवहार 1.25 कोटीच्या घरात गेलाय. जो 31 वर्षापासून आम्ही जो काही कारभार करतो आहोत, ह्या 31 वर्षामध्ये पतसंस्थेची निवडणूक ही अद्यापपर्यंत झालेली नाही, ती बिनविरोध झालेली आहे. या सभासदांचा विश्वास विश्वस्त मंडळावर, आमच्या सर्व संचालक मंडळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की सभासदांचीच इच्छा असते की आपल्या एवढ्या चांगल्या पद्धतीनं दीनदयाळजींना अपेक्षित असलेलं काम ही पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ करत आहेत. मग ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच परंपरा गेल्या 31 वर्षामध्ये अद्यापपर्यंत कायम आहे. पतसंस्था अनेक गोशाळांना मदत करून गोवंश रक्षणाचं पुण्य कमावते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, मतिमंद मुकबधीर विद्यालय, स्नेहालय, अनाम प्रेम अशा असंख्य समाजासाठी माणुसकीची उबदार शाल बनलेल्या शेकडो सामाजिक संस्थांना मदत करण्याचं तत्व आम्ही तहहयात व्रतस्थ भूमिकेतून स्वीकारलंय. कोरोना काळात संस्थेच्या मदतीनं अनेक मदत कार्य, कोविड सेंटर, अन्न छत्रालय उभी राहिली. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांनी होता होईल ती सर्व मदत या काळात अहोरात्र केली. त्यासोबत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावं आणि पंडित दीनदयाळ यांच्याप्रमाणे दीनदुबळ्यांप्रती कणव दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन संस्था दरवर्षी करते. यात पद्मश्री डॉक्टर गिरीश प्रभुणे, अनाथांची माय पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, आदिवासी समाजाचे महामानव पद्मश्री डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे, तसंच देशासाठी प्राणाची बाजी लावणारे मनजित सिंग बिट्टा, प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे, विनय सहस्त्रबुद्धे, विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांचा समावेश आहे. याच मालिकेत आगामी पुरस्कार आधुनिक प्रगतीपथावरील भारताचे रोडकरी ठरलेले आमचे मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पतसंस्थेचे विद्यमान संस्थापक चेअरमन वसंत लोढा आणि संस्थेच्या अन्य सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचा मोठा जनसंपर्क असल्यानं पतसंस्थेला विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय कुशाभाऊ ठाकरे, विद्यमान रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी, भिकूजी इदाते, तत्कालीन आणि विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख, नामदार चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, रमेश सोनी, प्रसिद्ध अष्टपैलू सिने अभिनेते नगरचं भूषण स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर, मोहिनीराज गटणे यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलंय. गेल्या 7 वर्षापासून नगर शहरवासियांनी विशेष प्रशंसा केलेला संस्थेचा उपक्रम म्हणजे पंडित दीनदयाळ स्मृती व्याख्यानमाला. दीनदयाळजींच्या जयंती सप्ताह काळात दरवर्षी समाजात राष्ट्रसेवेची ज्योत तेवत ठेवणारे महनीय वक्ते या विचारपीठावर आमंत्रित केले जातात. त्यात प्राध्यापक गणेश शिंदे, प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर, गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरलेले पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आदी मान्यवरांचा समावेश आहे. केवळ आर्थिक नफा कमावणारी संस्था म्हणून काम न करता समाजाचं आणि राष्ट्राचं आम्ही देणं लागतो याची जाणीव ठेवून संस्थेनं स्थापन केलेला दीनदयाळ परिवार ही समाजसेवा आणि राष्ट्रसेवा करीत राहण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यासाठी आपणा सर्वांचं मोलाचं योगदान, सहकार्य, सहयोग, मार्गदर्शन आणि पाठबळ आपणाकडून या पुढील काळात देखील अपेक्षित आहे. जय हिंद, जय सहकार, जय एकात्म मानवतावाद. धन्यवाद. धन्यवाद. दीप्यते दीपयती वा स्वं परम चेती इति दीपाः. स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची, भीतीची जाणीव दूर करून मन प्रसन्न व उल्लसित करतो. कधी तो स्थापित दिवा असतो तर कधी शकून दिवा, कधी नंदादीप तर कधी लामण दिवा. अशा नानाविध नावं धारण करणारा हा दीप म्हणजे शुभशकुनाचं प्रतीकच आहे. म्हणून आपल्याही व्याख्यानमालेच्या समारोप सत्राची सुरुवात करूया दीप प्रज्वलनाने व प्रतिमा पूजनाने. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते केरळचे राज्यपाल माननीय महामहिम आरिफ मोहम्मद खान, प्रमुख अतिथी उद्योजक माननीय सौरभजी बोरा, नगर जिल्हा दक्षिण शहर संघचालक माननीय डॉक्टर रवींद्रजी साताळकर, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय वसंतजी लोढा, मानद सचिव माननीय श्री विकासजी पाथरकर, ज्येष्ठ संचालक माननीय सुधीरजी पगारिया, पंडित दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष माननीय धनंजयजी तागडे व कार्याध्यक्ष माननीय श्री सुहासजी मुळे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते दीप प्रज्वलनासाठी व भारत माता व पंडित दीनदयाळजींच्या प्रतिमा पूजनासाठी. मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यावं ही नम्र विनंती. दीप ज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम् दीप ज्योतिर्नमोस्तुते शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं सुख संपदा द्वेष बुद्धि विनाशाय आत्मज्योतिर्नमोस्तुते
आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्म ज्योतिर्नमोस्तुते ब्रह्म ज्योति प्रदीप्ताय गुरुर्ज्योतिर्नमोस्तुते। दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आजच्या व्याख्यानमालेच्या समारोप सत्राचं प्रास्ताविक व्याख्यानमालेचे प्रणेते व पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय वसंतजी लोढा यांनी करावे ही विनंती. आजचा व्याख्यानमालेचा समारोप थोडा वेळ जास्त घेणार आहे. परत वर्षांनी तुमची आमची सगळ्यांची भेट होईल म्हणून आज थोडा वेळ मी जास्त घेतोय. मैं अपने लिए नहीं अपनों के लिए हूँ, इस संकल्प से गए 31 साल से हम पंडित दीनदयाल नागरी सहकारी पतसंस्था का काम कर रहे हैं. पतसंस्था का काम आपके सबके सामने अभी चित्रफिती से दिखा है. जिस महान व्यक्ति का इस संस्थे पर नाम दिया है, उस महान व्यक्ति का आदर्श सामने रखते हुए गए 31 साल में पंडित दीनदयाल पतसंस्था के बारे में न सरकार के कोई सहकार खाते के तरफ कोई अभी तक एक तकरार नहीं गई है. किसने इस संस्था का कुछ गैर कारोबार चल रहा है, कुछ गलत काम चल रहा है, ऐसे तरीके अभी तक एक अर्जी ही गए 31 साल में इस पतसंस्था के बारे में अभी तक नहीं हुई है. और वही एक हमारा पंडित दीनदयाल जी का जो नाम है, वो नाम चला के हम पूरी तरह उनके नाम को कौन सी ही तरह का उसके तरफ गलत तरीके से देखने की किसकी हिम्मत नहीं करे होंगी, ऐसा काम हम कर रहे. हमने इस 31 साल में इस नगर शहर के शैक्षणिक कार्य हो, समाज कार्य हो, सार्वजनिक जो अलग अलग उपक्रम हो, आर्थिक क्षेत्र, एक तो पतसंस्था बोले तो कैसा है कि आर्थिक क्षेत्र डिपॉजिट लेना और कर्ज देना इतना हमने सम्मित नहीं रखा. हम दीनदयाल जी ने जो विचार रखे कि समाज के जो जाति कौन से जाति धर्म का रहो उसको ऊपर लाने का काम करना है, उस तरीके से पंडित दीनदयाल पतसंस्था गए 31 साल से काम कर रही है. आज हम गर्व से कहते हैं जो हमारे 20-25 साल से कुछ ऐसे कर्जदार है जिसको 10,000 रुपया कर्जा दिया था, जिसको हमने 20,000 दिया था, जिसको हमने 50,000 कर्जा दिया था, आज वही कर्जदार हमारे से 50 लाख, 1 करोड़, 2 करोड़, 3 करोड़ रेट दे रहे. कि जो दीनदयाल जी ने कहा था कि जिसकी आर्थिक क्षमता कम है मगर उसमें गुणवत्ता है, तो उसको ऊपर लाने का काम अपने को करने का है. और वही काम गए 31 साल से दीनदयाल पतसंस्था और दीनदयाल परिवार के माध्यम से हम कर रहे हैं. आज हमारा सौभाग्य है, बहुत बड़ा सौभाग्य है, आप नगर में पधारे और आज हमने अपने नगर के विशाल गणपति का दर्शन लिया, उसकी पूजा की, आरती की.
वो गणपति ट्रस्ट के सब पदाधिकारी थे, हमारे अध्यक्ष अभय अगरकर, सचिव हमारे अशोकराव कानडे, उन्होंने कहा कि पहला फर्स्ट टाइम ऐसा है एक सही हिंदुस्तानी आज हमारे मंदिर में आया है। वो जो माहौल था वहां जब गणपति की पूजा चल रही थी, जब महामहिम आरती कर रहे थे, गए 40-45 साल से मैं सामाजिक जीवन में, राजकीय जीवन में काम कर रहा हूं, ऐसा माहौल मैंने अभी तक कभी नहीं देखा। मेरे को तब याद आया 30 साल पहले दिल्ली में कश्मीर का आंदोलन था, अडवाणी जी आप सब उसमें थे, आपने जो भाषण किया आज ही मुझे याद है। उस टाइम पाकिस्तान की पंतप्रधान बेनीजर भुट्टो, उस टाइम आपने जो कहा, बेनीजर भुट्टो तुम इस गुमान में मत रहना, बेनीजर भुट्टो तुम इस गुमान में मत रहना कि हिंदुस्तान के मुसलमान भाइयों को तुम भड़का सके। ऐसा महान व्यक्तिमत्व, म्हणजे मी सांगू इच्छितो की देशात 2 रत्न होते, एक रत्न अब्दुल कलाम आणि दुसरं रत्न ते आज आपल्या समोर आहेत। आज देश में आपकी वजह से ऐसे सच्चे हजारों हिंदुस्तानी निर्माण हो रहे हैं और इसीलिए वहां मोदी बैठे हैं। आज या ठिकाणी अजून दुसरे आपले प्रमुख पाहुणे सौरभजी बोरा, अपल्या नगर शहराचे सुपुत्र, हमारे नगर शहर के हैं, मगर अभी बंबई में बहुत बड़ा बोले तो बहुत बड़ा उनका कारोबार है। आज उनको बुलाने की वजह ही मेरी ऐसी थी, बहुत बड़े ताल्लुकात है उनके। गुजरात में सेंट्रल में सब तरह बहुत बड़े ताल्लुकात हैं और आज हमारे नगर वासियों की और एक गर्व की बात है कि जो पूरे हिंदुस्तान का दैवत है बालाजी, तिरुपति बालाजी के वो विश्वस्त है और ये हमारा बहुत बड़ा हमारे नगर का बहुमान है। तो मैं उनको इतना ही इस कार्यक्रम में मुझे बुलाने का मकसद था कि सौरभ जी आप हर तरह से बहुत बड़ी तरक्की की है, थोड़े हमारे नगर के तरक्की के तरफ ख्याल रखिए। आपके जो ताल्लुकात है वो ताल्लुकात का उपयोग इस नगर के तरक्की के लिए आप करिए। यही उद्देश्य से आज आपको हमने यहाँ बुलाया है। मित्रांनो, आज समारोह गेले 3 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विचाराची एक चांगली मेजवानी देण्याचा प्रयत्न केला। व्याख्यान आयोजित करणं एवढं सोपं नाहीये, एवढे मोठमोठे वक्ते या ठिकाणी आणणं
हे फार जिकरीचं काम आहे. जे वक्ते आम्ही ठरवले होते 3-3 महिन्यापूर्वी ते काही कारणानं येऊ शकले नाही. परंतु मला माननीय राज्यपालांच्या बाबतीत सांगावं असं वाटतं की या ठिकाणी ते शिर्डीला आले होते. खासदार सुजय विखे यांनी लोणीला कार्यक्रम ठेवला होता और उस कार्यक्रम में मैं महामहिम जी को मिला. मैंने उनको बताया कि हम ऐसा ऐसा काम कर रहे हैं. उन्होंने देखा पंडित दीनदयाल, उनका हमारे से बात करने का पूरा तरीका बदल गया. जैसे क्या हम बहुत दिन से उनकी हमारी पहचान है, ऐसे तरह से हमारे से बात करने लगे. और उन्होंने जो शब्द दिया था वो शब्द के मुताबिक वो आज अपने नगर में पधारे हुए हैं. हमें तर भविष्यामध्ये पंडित दीनदयाळ पतसंस्थेचं एकंदरीत कार्य आपल्यासमोर आलेलं आहे. भविष्यामध्ये अजूनही आधुनिक क्षेत्रामध्ये अधिक वेगवेगळं तंत्र येणार आहे. आता आम्ही मोबाईल बँकिंग, QR कोड ह्या 2-3 वर्षामध्ये 2-4 वर्षामध्ये लवकरच डिजिटल बँकिंग सुरू होणार आहे. आपण एवढी मोठी बिल्डिंग पाहिली पतसंस्थेची. भविष्यामध्ये ह्या एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग आपण बँकाला आणि पतसंस्थेला चालणार नाही आहेत, त्याचा काही उपयोग राहणार नाही आहे. कारण डिजिटल बँकिंग होणार आहे. आज जसं मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आपण आपल्या घरात बसून देशात काय जगात कुठेही व्यवहार करू शकतात, अशा सुविधा आपण पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत. QR कोडच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायात त्याचा वापर करून कुठूनही या संस्थेच्या माध्यमातून आपण पैसे पाठवू शकता, पैसे आणू शकतात. अशा पद्धतीचं एक आधुनिक तंत्रज्ञान पंडित दीनदयाळ पतसंस्थेनं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून मी नगर शहराच्या जनतेने आमच्यावर फार मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आज जवळपास 6,000 सभासदांचा विश्वास आहे. भविष्यामध्ये निवडणूक पण येऊ घातलेली आहे. अभी तक 31 साल में एक ही निवडणूक हुई नहीं है, सब बिनविरोध हुआ है. अभी वापस निवडणूक होने वाली, वो भी बिनविरोध होने की शक्यता 100%. तो एवढा विश्वास तुम्ही आम्हाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला 100% पात्र राहण्याचा आमचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न मी तुम्हाला पुन्हा एकदा वचन देतो, अभिवचन देतो. कारण की ज्या महान व्यक्तीचं नाव या पतसंस्थेला दिलेलं आहे ते पंडित दीनदयाळ पतसंस्था, या नावाला कोणत्याही प्रकारचा काळिमा लागेल अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य किंवा कोणताही व्यवहार या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही होऊ देणार नाही आणि करणार नाही. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पतसंस्थेच्या याच्यामध्ये सहभागी व्हा, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद वसंत जी. ज़िंदगी में विविधता व बहुलता है, पर हमने हमेशा इसके पीछे की एकता को खोजने का प्रयास किया है. अशाच पद्धतीनं पतसंस्थेचं कार्य चालू आहे आणि तेच आपण प्रास्ताविकामध्ये मांडलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मान्यवरांचा परिचय व सन्मान संपन्न होतो आहे. मी टीमला विनंती करते की आजचे प्रमुख वक्ते माननीय महामहिम आरिफ मोहम्मद खान यांचा परिचय प्रस्तुत करावा. समारोप सत्रासाठी विशेष आमंत्रित आहेत केरळ राज्याचे महामहिम राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. त्यांनी आपल्या राजनैतिक करिअरची सुरुवात विद्यार्थी दशेतच एक लोकप्रिय विद्यार्थी नेता म्हणून केली. ANUचे प्रेसिडेंट ते होते. त्यानंतर लगेचच उत्तर प्रदेश विधानसभेत ते आमदार म्हणून दाखल झाले. आरिफ मोहम्मद खान हे 4 वेळा लोकसभेत खासदार म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून गेलेले आहेत. राजीव गांधी आणि VP सिंग यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.
शहाबानो प्रकरणात राजीव गांधी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आरिफ मोहम्मद खान हे संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरले. 2007 साली आरिफ मोहम्मद खान यांनी सक्रिय राजनीतीमधून निवृत्ती घेतली आणि राजकारण सोडून त्यांनी लेखन कार्य सुरू केलं. 2010 साली कुराणविषयी त्यांनी लिहिलेलं पुस्तक खूप चर्चेत राहिलं. त्यांचं हिंदी, इंग्रजी, उर्दू बरोबरच संस्कृत, पारशी आणि अरबी भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांनी कुराणासोबतच रामायण, गीता आणि वेदांचा देखील सखोल अभ्यास केलाय. लखनौ युनिव्हर्सिटीचे लॉ ग्रॅज्युएट असलेले आरिफ मोहम्मद खान हे राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा याविषयी आपलं ठाम मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आणि उपस्थितीबद्दल शतशः आभार. केरळ राज्याचे राज्यपाल माननीय महामहिम आरिफ मोहम्मद खान यांचा सन्मान पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री वसंतजी लोढा व मानद सचिव श्री विकासजी पाथरकर यांनी करावा ही विनंती. धन्यवाद. आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री सौरभजी बोरा यांचा परिचय पाहूयात. आपण समारोपाला हजर राहिलात त्याबद्दल आपले स्वागत आणि मनापासून आभार. आजच्या समारोप सत्राचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध उद्योजक व तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माननीय श्री सौरभजी बोरा यांचा सन्मान श्री सोमनाथजी चिंतामणी यांनी करावा ही विनंती. ఏడుకొండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద ఆపదముక్కులవాడ నాథరక్షక గోవింద గోవింద. गोविंदा. जरा मोठ्याने आवाज येऊ देत. गोविंदा. आजचे प्रमुख अतिथी नगर जिल्हा दक्षिण विभाग शहर संघचालक माननीय डॉक्टर रवींद्रजी साताळकर यांचा सन्मान श्री भानुदासजी बेरड यांनी करावा ही विनंती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर जिल्हा दक्षिण विभाग शहर संघचालक माननीय डॉक्टर रवींद्रजी साताळकर यांचा सन्मान संपन्न होतोय. श्रद्धा से मस्तक नत से हम करे राष्ट्र अभिवादन, हम करे राष्ट्र अभिवादन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, आराधन करे राष्ट्र आराधन. यानंतर माननीय उद्योजक श्री सौरभजी बोरा यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान साहेब, वसंतजी लोढा, पतसंस्थेचे सर्व उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू भगिनींनो, खरं तर इथे आपण सर्व राज्यपाल साहेबांचे विचार ऐकायला आलेलो आहोत. मी इथे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं नॉलेज वाटणं हे माझ्यासाठी फार वेगळा अनुभव राहील. मी हे सांगू इच्छितो की बँकिंग ही 3 हिस्स्यात आत्ता वाटलं गेलं आहे. बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये मायक्रो फायनान्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, पतसंस्था. सेकंड ह्याच्यामध्ये लेअरमध्ये
मिड साईज बँक्स आणि मोठ्या ह्याच्यात सगळ्या लार्ज बँक्स, ICICI, SBI, ऑल दिस बिग बँक्स. बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये लोकांना लवकर पैसे मिळत नाही बिकॉज त्यांच्याकडे कागदपत्र नसतात, त्यांच्याकडे हिस्ट्री नसते, ट्रॅक रेकॉर्ड नसतो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँक्स ॲट लार्ज सोसायटीला मदत करण्यात फार हे होते. सगळ्या क्रेडिट सोसायटीज जिथे कुठे पॉलिटिकल इंटरफिअरन्स नाही आहे, दे आर ऑल डुईंग एक्सिडिंगली वेल बिकॉज हे सगळं रिलेशनशिपचं बिझनेस आहे. खालच्या बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये लोकांमध्ये फार इमानदारी असते, ते समाजाला भिवून असतात, वेळेवरती ते पैसे भरतात. हायेस्ट NPA जर तुम्ही पाहिला असाल तर त्या मोठ्या ह्याच्यात असतात बिकॉज तिथे रिलेशनशिप ड्रिव्हन बिझनेस नाही आहे. त्यामुळे तिथे मोठे NPAs पण होतात, मोठे पैसे पण मिळतात. अशा या बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये वसंतजी लोढा यांची संस्था काम करत आहे आणि सगळ्यांना मदत करत आहे. ह्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो. आणि मी हे सांगतो आहे की येणाऱ्या काळामध्ये क्रेडिट ग्रोथ भरपूर वाढणार आहे बिकॉज इंडिया ग्रोथ स्टोरी जी आहे ही सगळ्या वर्ल्डच्या मॅपवरती सगळ्यात पुढे आहे. आजच्या तारखेला आपण 2.5 ट्रिलियनची 3 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे. ही येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात 10 ते 15 वर्षात वी आर गोइंग टू मूव्ह टू $10 ट्रिलियन इकॉनॉमी. वी आर गोइंग टू बी वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीज इन द वर्ल्ड. आणि हे सगळीकडे आत्ता ऑलरेडी आपण पाहतो आहे. आता ग्लोबली सगळीकडे स्टॉक मार्केट्स खाली जात आहेत, पण वी आर स्टील स्टेबल. दॅट इज द बिकॉज एव्हरीबडी वॉन्ट्स टू कम इन टू इंडिया. आजच्या तारखेला सगळ्या लोकांचं इंडियामध्ये येण्यासाठी धडपड लागलेली आहे बेसिकली. आणि मी हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये डिजिटलायझेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग हे इंडियाला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाईल. आज जर तुम्ही पाहिलं तर चायना जिथे 20 वर्ष पहिली होतं तिथे आपण एक्झॅक्टली इंडिया आहे. चायनामध्ये पाठीमागच्या 20 वर्षामध्ये इतकं जोरात ग्रोथ झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथे लहान लहान शहर राहिले नाही आहेत. तिथे आता सगळीकडे भयंकर डेव्हलपमेंट झाली आहे. तिथे खालच्या लोकांचे वर्कर्स मिळत नाही आहे. वर्करचे वेजेस जे आहेत ते फार जोरात वाढलेले आहेत, पॉवर कॉस्टवरती गेलेले आहेत, पोल्युशनच्या स्ट्रिक्ट नॉर्म्स आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचे जो कॉम्पिटिटिव्ह एज होता तो पहिल्यापेक्षा आता कमी कमी होत जातो आहे. आणि तो सगळा एज आता इथून पुढे इंडियामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढचा जो काळ इंडियात येणार आहे तो दॅट इज गोइंग टू बी द गोल्डन एअर ऑफ इंडिया फॉर द नेक्स्ट 20 years. वी आर एक्झॅक्टली बिहाइंड चायना फॉर 20 years अँड नेक्स्ट 20 years आर गोइंग टू बी बिलॉंगिंग टू इंडिया. याच्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांची पण ग्रोथ भयंकर मोठी होणार आहे. असं नाही की तिथे ग्रोथ होणार नाही बिकॉज सगळ्यांकडे कागदपत्र नाही आहेत, सगळ्यांकडे सिव्हिल रेकॉर्ड नाही आहे. तर तुमच्या जी संस्था आहे ही जर व्यवस्थित पद्धतीने हे केली तर ही सुद्धा फार मोठी होऊ शकते. सरस्वत बँक पहा कुठे होती, कुठून कुठे गेली. शामराव विठ्ठल पहा कुठे होती, कुठून कुठे गेली. बेसिकली तर या सगळ्या ट्रान्झिशनच्या मोडमध्ये आहात तुम्ही सुद्धा. आता मी आता ऐकलं 70 कोटी, 70 कोटी 700 कोटी माहिती सुद्धा पडणार नाही. पण ह्याच्यात फक्त एकच चीज आहे, डिसिप्लिन. जेव्हा तुम्ही क्रेडिट वाटता त्यावेळेस यू शूड जस्ट फॉलो डिसिप्लिन, नथिंग एल्स. हे मी सांगू इच्छितो. आज आपल्याकडे we are one of the strongest leadership in the country. Because of this leadership, we are seeing this kind of growth coming in. And I believe that next 10 years are going to be, this generation is going to see a transitional change. येणाऱ्या काळामध्ये जो चेंज दिसणार आहे तुम्ही अपेक्षेच्या बाहेरचा चेंज आहे. आत्ता इथून पहिल्या वेळेमध्ये आपल्याकडे लोक सगळे शिकायची आणि बाहेर जाऊन नोकरी करायची. 5 वर्षात असा वेळ येईल की सगळे लोक बाहेर शिकतील आणि इंडियामध्ये येऊन काम करतील. दॅट इज द ट्रेंड विच इज यू आर गोइंग टू सी इन द कमिंग टाइम्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इंडियाकडे सगळ्यात यंग पॉप्युलेशन आहे, बाईंग पॉवर आहे. आपल्याकडे डेव्हलपमेंट नाही आहे. पीपल आर जस्ट मुव्हिंग फ्रॉम द लोअर बॉटम ऑफ द पिरॅमिड टू द नेक्स्ट लेवल. त्यामुळे इतकी बाईंग पॉवर जोरात असल्यामुळे सगळ्यांना इथे यायचं आहे, सगळ्यांना इथे डेव्हलपमेंट करायची आहे. नवीन डेव्हलपमेंट होणार आहे, नवीन सिटीज बनणार आहेत. कंट्रीमध्ये आपण बाहेर जातो, सिंगापूर पाहतो, दुबई पाहतो, हे पाहतो. हे 20 वर्षामध्ये पाहतो मला असे 10 सिटीज दिसतील इंडियामध्ये. नगरमध्ये स्टार्टअपचा जो माझे मित्र ऋषी पटणकर काल परवा इथे येऊन गेले होते, त्यांनी बोलून गेले ते स्टार्टअपसाठी नगरमध्ये काही
कोणालाही काय मदत लागत असेल किंवा काय एखादा फोरम सेटअप होत असेल तर मला आय वुड बी मोर देन कीन टू सपोर्ट दॅट बिकॉज आय बिलॉंग फ्रॉम अहमदनगर अँड it is my wish that I should support any of the startups which are coming from Ahmednagar. As of I invest into a lot of companies. तर मला नगरच्या स्टार्टअप एरियामध्ये कोणाला काय मदत पाहिजे असेल तर आय एम ऑलवेज देअर. आय विल ऑलवेज सपोर्ट दॅट बेसिकली. आता आजच्या व्याख्यात केरळ राज्याचे महामहिम राज्यपाल खानसाहेब यांचे विचार आपणास ऐकायचे आहेत. तुमच्यात मी अडथळा बनू नाही इच्छित. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि मला सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद माननीय सौरभजी. कमी शब्दामध्ये आपण अतिशय अचूक मार्गदर्शन केलेलं आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद.